नमस्कार मित्रांनो, उन्हाळा म्हटलं की कैरीचे पदार्थ आलेच. आज आपण जिभेला चव आणणारी अशी पाणी देणारी पदार्थ म्हणजे आंबट गोड झणझणी आंबट गोड कैरीचे फोडी, कैरीची चटणी वगैरे ऐकलं असेल, पण त्याच्या फोडून खाण्यात खूप मजा वेगळीच असते. आज आपण पाहणार आहोत कैरीच्या फोडी करून त्याची फोडणी कशी द्यायची. कैरी स्वतः आणि त्याच्यावरची काढली तरी नसले तरी ते फोडी वगैरे करून घ्यायचं, तापायला ठेवायचं. कैरी छोटे छोटे तुकडे करून नंतर जिरी, मोहरी, लसूण वगैरे फोडणी देऊन कैरी टाकून द्यायची. त्यात हळद आणि मसाला टाकल्यानंतर खूप छान लागते. तिखट नाही केलं तरी चालतं. आणि मस्त हळदीची फोडणी देऊन त्याच्यावर मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची. चवीला खूप मस्त लागतं. साखर टाकल्यानंतर खूप आंबट गोड चटणी अशी होते. नंतर मस्तपैकी हलवून वगैरे घ्यायची. हलवून घेऊन नंतर एक वाफला ठेवून द्यायची. ही चटणी गरम भाकरी संग छान लागते. पाण्यामध्ये गरम गरम भाकरीसोबत ही चटणी केल्यानंतर तुम्ही म्हणालच ही वेगळा पदार्थ करण्यास खूप छान आहे. लहान मुलांना कैरी खाण्यास आंबट असेल छान, लहान मुलांसाठी खूप छान पदार्थ आहे हा. कैरीची ही चटणी पाहायची असेल तर पूर्ण डिटेलमध्ये हा रेसिपी पहा. ही रेसिपी खूप छान आहे. स्नॅक्स सोबत आंबट गोड चटणी ही नक्की तुम्हाला आवडेल. कूट वगैरे टाकले खूप छान लागते. कोथिंबीर टाका. ही आवडली असेल तर कमेंट करा. बाय.